गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाडांमध्ये जोरदार राडा, विधान भवनाच्या गेटवरच शिवीगाळ। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। विधान भवनाच्या गेटवरच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झालाय। यावेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली आहे। विधान भवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला। गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यानंतर दोघांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली। हा काय बालिशपणा आहे? त्यांनी दरवाजाला लाथ मारली, तो दरवाजा आम्हाला लागला, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतं म्हणून मी पुढे आलो। मुंबईत राहिलो आहे आयुष्यभर, ही कुठली पद्धत आहे? अंगावर आमच्या गाड्या घालायच्या, कोण ऐकून घेणार हो? कशाला आमच्या अंगावर गाड्या घालायच्या? व्हिडिओमध्ये दिसेल ना काय झालं ते। पहिल्या वेळेस पण असंच झालं, जाणून बुजून खोड काढायची। एवढा राग तुम्हाला का येतो? तुम्हाला एवढं का वाईट वाटावं, असं आव्हाड यांनी म्हटलंय। विधान भवनाच्या गेटवरच हा संपूर्ण प्रकार घडला आहे। गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं। दोघांमध्ये जोरदार राडा झाला। दोन्ही नेते यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते। त्यानंतर आव्हाड यांनी पडळकरांवर जोरदार हल्लाबोल केला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू असतो। मात्र आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला। गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार राडा झाला। विधान भवनाच्या गेटवरच दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला। दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालंय। बघतो ना, ये एकटाच आहे ना मी, तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। काय झालं त्यालाच विचारा व्यवस्थित, मी आता काय सांग। तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला। तुम्ही तिथे शिवीगाळ केली, हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे। शिव्या दिले नेमकं प्रकरण असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईल अरे मग त्याला काय होतं? गाडीच्या आडवं यायचं नाही, गाडीच्या आडवं आलं काय होतं? असं संघर्ष आणखी वाढेल लोकांमध्ये। 2 दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता, असं त्यांचं मत। अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो, त्यामुळे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तो नक्षलवादी आहे का? त्यामुळं काही चिंता करू नका, त्याला विचारा काय काय। तुम्ही दोघेही सभागृहामध्ये एका सदस्याने एका सदस्यावर शिवीगाळ केलेला आहे आरोप कसली कारवाई कर म्हणावं, काय करायचं? तुम्ही शिवीगाळ केला त्यांचा आरोप आहे। स्पष्ट दिसतंय की गोपीचंद पडळकरांनी शिवीगाळ केली, फक्त शिवीगाळ केली असं म्हणतात ना, ठीक आहे बघू, तुम्ही केली का? बघा ना व्हिडिओ। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।